तर सध्या आपण बघतोय हा बदल झालेला आहे आणि शंखनाद होत बिहारमध्ये उत्सव साजरा होतोय। इंडियाच्या गोटामध्ये हे आनंदाचं वातावरण आहे, मात्र अशा स्वरूपामध्ये आनंदाचं वातावरण हे खरं तर असणं अपेक्षित होतं। महागठबंधननी त्यासाठीची केलेली तयारी सुद्धा होती, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाहीये आणि सध्या बिहारचे जे काही कल समोर आलेले आहेत त्या कलांमधनं एनडीएनं डबल सेंचुरी मारलेली आहे। 201 जागांवरती झालेला हा त्यांचा विजय हा अर्थातच वाखाणण्याजोगा आणि बिहारमध्ये घेतलेली मेहनत फळाला आली असं म्हणण्याजोगा आहे। आता सध्या आपण बघतोय फटाक्यांची आतिषबाजी होतीये, जोरदार पद्धतीनं हे सेलिब्रेशन एनडीएच्या गोटामध्ये केलं जातंय आणि याबरोबरीनंच राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे। पाहुयात कोण काय म्हणतंय। बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, जदयू, लोजपा आणि हम या महायुतीला अभूतपूर्व यश बिहारच्या जनतेने दिलेलं आहे। त्याबद्दल मी महायुतीचं मनपूर्वक अभिनंदन करतो, बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो आणि आभारी मानतो। खरं म्हणजे या सर्व बिहारच्या जनतेने, माता भगिनींनी, युवा वर्गाने जाती पाती धर्माच्या भिंती तोडून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलाय। नितीश कुमार यांचं मागचं 5 वर्षाचं नितीश कुमार भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, त्यावर विश्वास दाखवलाय आणि पुन्हा एक वेळा निक्षून काँग्रेसला, राजदला सांगितलंय की आम्हाला भ्रष्टाचार नको, आम्हाला जंगल राज नको, आम्हाला गुंडागर्दी नको, आम्हाला लठमारी नको, आम्हाला पाहिजे महिलांचं संरक्षण करणारं, युवकांना रोजगार देणारं, बिहारला समोर नेणारं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विचाराचं सरकार। म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही, बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय। आज असणं हा भाग वेगळा, त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात, मृत लोकांचे नावं येणे, दुबार नावं येणे, हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली। म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे। मूळ जे मतदार आहे त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतं याला महत्व आहे। इंडियाचा जो काही विजय आपण पाहताय त्याचं श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा आणि त्याचबरोबर एनडीएचे सर्व घटक पक्ष यांनी एकत्र येऊन जी लढाई लढली आणि चुकीचा एक जो गैरसमज तो पसरवण्याचा प्रयत्न करत होता त्यांना चारी मुंड्या चित केलेला आहे। एनडीए करीत असलेल्या कामाला हा विजय मिळालेला आहे। देश को नया आश्वासन देने वाले हैं, क्योंकि इतनी भारी सफलता ये सुशासन मोदी जी का जो मंत्र है गवर्नेंस पे बिल पर है। एंटी इनकम्बेंसी कोई नहीं है, प्रो इनकम्बेंसी है। ये देश में पहली बार हो रहा है। लोग देख रहे पिछले 10 साल से कि बार बार बीजेपी की सरकार आती है। नीतीश जी वहाँ 20 साल मुख्यमंत्री रहे, अभी और भी मुख्यमंत्री की शपथ लेंगे। तो ये सुशासन का विजय था, जंगल राज के खात्मे का विजय था, शराबबंदी का भी विजय था और उससे ज़्यादा महत्वपूर्ण लोगों के कल्याण के लिए जो प्रत्यक्ष लाभ घर तक पहुँचे हैं, किसान सम्मान हो या महिलाओं को सारी योजनाएं हो, ये सब घर तक पहुँचे, इसलिए ये सफलता मिली है।